नमस्कार, आज बनवूया आपण जेवणाची लज्जत वाढवणारी कढीपत्ता चटणी एकदम सोप्या पद्धतीने। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 ते 2 वाट्या कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असं याचं पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये टाकलेलं आहे। आता इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला छोटी अर्धी वाटी उडदाची डाळ छान भाजून घ्यायची आहे। बघू शकता उडदाची छान डाळ भाजलेली आहे आणि हिचा वास सुद्धा छान येत आहे। तर आता ही डाळ मी काढून घेणार आहे। आता याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण आपल्याला कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आहे। डाळ लगेच भाजली जाते। आता ही डाळ सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। आता हे जे उरलेलं तेल होतं त्यामध्येच आपल्याला एक खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याला तेल टाकलं नाही तरी चालतं। तर खोबरं सुद्धा छान भाजून घेतलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडंसं छोटा चमचा तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे। जिरे छान परतले की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण। लसूण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला जो कढीपत्ता होता आपण धुवून ठेवलेला तो छान परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता परतण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात छान। बघू शकता आपला कढीपत्ता भाजत आहे। कढीपत्ता छान असा भाजत आहे। हा कढीपत्ता भाजून घेतलेला आहे। आता इथं जे मिश्रण आपण भाजून घेतलं होतं त्यावरती मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे, लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला चिंचेचा थोडासा तुकडा टाकायचा आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला जो कढीपत्ता आपण भाजून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायचं नाही, जास्त मोठं सुद्धा ठेवायचं नाही। तर ही चटणी एकदा बनवून 2 महिने काचेच्या भरणीत आरामात टिकते। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।